मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रॉब्लेम काही संपायचं नाव घेत नाहीयेत. एक संक्रांतीचा मोठा प्रश्न कसाबसा सुटतो न सुटतो तोच मल्लिकानं अजून एक नवा डाव टाकलेला आहे. या सगळ्या घडामोडींमुळे रोहन आणि स्वानंदी आता प्रचंड अलर्ट झालेले आहेत आणि याच सतर्कतेमधून आता एक फार मोठं भांड फुटण्याची वेळ आलेली आहे. सगळ्यात मोठा धक्का म्हणजे रोहन ठामपणे सांगतो की डिवोर्स पेपरवर असलेली सही ही त्याची नाहीच. मग हे पेपर कोणी तयार केले, सही कशी घेतली गेली आणि रोहन व अधीरामध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी हा सगळा कट कोणी रचला याचं सत्य हळूहळू समोर येऊ लागणार आहे. मुद्दामस्ती डिवोर्सची नोटीस घेऊन येते, पण रोहनला याबद्दल काहीच माहिती नसते. त्याने ते पेपर पाहिलेलेही नसतात. मात्र तो अचानक घरातून निघून गेला आहे हे ऐकून अर्पिता आणि मल्लिकाला संधी मिळते. मकर संक्रांतीच्या दिवशी अर्पितानं रोहन आणि स्वानंदीचं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्याच आधारावर या दोघी प्लॅन करतात की अधीराला सांगायचं, रोहन तुला डिवोर्स देतोय. योजनेनुसार अधीराकडे डिवोर्सचे पेपर दिले जातात आणि तिला सांगितलं जातं की रोहनचं तुझ्यावर अजिबात प्रेम नाही. सुरुवातीला अधीराला विश्वास बसत नाही, पण पेपर पाहिल्यावर आणि काल रोहनने दिलेल्या गोंधळलेल्या उत्तरांची आठवण आल्यावर ती पूर्णपणे कोलमडते. ती संतापात पेपर फाडते आणि थेट टेरेसवर जाते. जर रोहन मला मिळणार नसेल तर मला जगायचंच नाही असं म्हणत ती टोकाचं पाऊल उचलायला निघते. घाबरलेल्या अवस्थेत स्वानंदी समरला फोन करते आणि लगेच येण्यास सांगते. स्वानंदी अधीराला समजावण्याचा प्रयत्न करते, पण अधीराचं मन पूर्णपणे तुटलेलं असतं. अखेर स्वानंदी रोहनला बोलावते आणि त्याला थेट जाब विचारते. रोहन स्पष्ट सांगतो की त्याने एकही डिवोर्स पेपर पाठवलेला नाही. सध्या सत्य शोधणं महत्त्वाचं आहे असं सांगून तो अधीराशी बोलायला तयार होतो. रोहन अधीराला खाली येण्याची विनंती करतो, पण ती नकार देते. शेवटी तो भावनिक शपथ घेतो आणि स्वतःलाही धोका असल्याचं सांगतो. ते ऐकून अधीरा हादरते आणि प्रश्न विचारते की मग हे पेपर कोणी पाठवले. रोहन कबूल करतो की सही कोणी घेतली, पेपर कोणी तयार केले याची त्यालाही कल्पना नाही. पण सत्य शोधायचं असेल तर तिला खाली यावंच लागेल. या सगळ्या गोंधळात काकू पूर्णपणे गडबडलेली असते, कारण सत्य बाहेर आलं तर संशय थेट तिच्यावर जाणार हे तिला कळलेलं असतं. प्रत्यक्षात मल्लिकाने मंदाकिनीला सांगून योग्य क्षणी सही घेतलेली असते. अधीरा खूप वेळ उपाशी असल्यामुळे आणि मानसिक तणावामुळे चक्कर येऊन खाली पडते. सुदैवाने ती पहिल्याच मजल्यावरून घसरते आणि रोहन जीवाची शर्थ लावून तिला वाचवतो. ती बेशुद्ध होते आणि रोहन तिला बेडवर झोपवतो. थोड्याच वेळात ती शुद्धीवर येते. समर तिथे येतो आणि रोहन स्पष्टपणे सांगतो की या सगळ्यात त्याचा काहीही दोष नाही. समरला सुद्धा संशय येतो की हा प्रकार रोहनच्या आईनेच रचलेला असू शकतो. तो ठामपणे सांगतो की वकिलांच्या मदतीने तो या सगळ्याचा छडा लावणार आहे. स्वानंदीही त्याला पाठिंबा देते. अधीरा आपल्या चुकीच्या वागणुकीबद्दल रोहन आणि स्वानंदीची माफी मागते. पण सगळं शांत झालं असं वाटत असतानाच अधीरा योगायोगाने मल्लिका आणि अर्पिताचं बोलणं ऐकते आणि तिच्या मनात ठाम संशय निर्माण होतो. ती थेट त्यांच्यावर आरोप करते की रोहनची आई मल्लिका, मंदाकिनी आणि अर्पिता यांनी मिळून हा सगळा कट रचलेला आहे. हा संशय खराच ठरणार आहे. येणाऱ्या भागांमध्ये वकिलांच्या चौकशीतून मोठं सत्य उघड होणार असून ते अधीरा, स्वानंदी आणि रोहन तिघांनाही हादरवून टाकणार आहे. आता अधीरा या सगळ्यांना कसा धडा शिकवणार, कोणाचं काय खरं रूप बाहेर येणार आणि मल्लिकाचा पुढचा डाव काय असणार हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. अशाच पुढील भागांसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.